राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी केळी या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि मुद्दामून याच प्लॉटवरती मी व्हिडिओ बनवण्याचा इथं प्रयत्न करतोय, कारण 2 महिन्यापासून मी या प्लॉटला पाहतोय जैसे थे याच अवस्थेमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो। आणि एकदम जर तुम्ही बारीक निरीक्षण जर केलं तर पानं पूर्णपणे पिवळे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। कधी कधी पानावरती करपा किंवा पानं जे आहेत तर ते जळलेल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जर थंडीचा विचार केला तर 10 ते 15 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जे काही रात्रीचं तापमान आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं। थंडीच्या काळामध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे, वाढ खुंटणं किंवा केळीची वाढ न होणं, याच्या महत्त्वाच्या समस्या आहेत, तर ह्या आपल्याला महत्त्व करून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहायला मिळत आहेत। तर याच्यावरती नेमकं काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या केळी पिकाची थांबलेली जी वाढ आहे तर ती पुन्हा एकदा सुरू होईल आणि एकंदरीत आपल्या केळी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं काही का होईना आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपल्याला थंडीपासून आपल्या केळी पिकाचा बचाव करणं गरजेचं आहे। याच्यासाठी मी तुम्हाला थांबलेली वाढ किंवा आपलं जे केळी पीक आहे ट्रेसमध्ये गेलेलं असतं, तणावामध्ये गेलेलं असतं, तर त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी एक महत्त्वाची फवारणी आणि त्याच्यासोबतच जो काही थंडीमुळे आपल्या केळीचा जो रूट झोन आहे तर तो थांबलेला असतो, तर तो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होऊन आपल्या केळी पिकामध्ये अन्नद्रव्याचं अपटेक वाढीसाठी तुम्ही एक ड्रेंचिंग, अतिशय महत्त्वाची जी ड्रेंचिंग आहे तर ती तिथं करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं एक फवारणी व्यवस्थापन सांगतो मित्रांनो। आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये जे काही सिलिकॉन येतं, APSIL OSA या नावाने आपल्याला याचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे 30 मिली। याच्यासोबतच फवारणी करताना मित्रांनो आपल्याला कॅल्शियम जे काही लिक्विड स्वरूपात येतं, कॅलनेट लिक्विड या नावाने आपल्याला कॅलनेट लिक्विडचा वापर करायचा आहे 50 मिली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सध्याच्या काळामध्ये करपा वगैरे पानं जळत असेल तर अशा टायमाला एखादं चांगलं बुरशीनाशक वापरा। बुरशीनाशकामध्ये एक BSF कंपनीचा प्रायक्झर या नावाचं बुरशीनाशक आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता 12 मिली। किंवा शेतकरी मित्रांनो, क्युप्रोफिक्स या नावाचं UPL कंपनीचं सुद्धा एक चांगलं बुरशीनाशक आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। याच्यामध्ये एखादं चांगलं टॉनिक वापरायला विसरू नका, जेणेकरून आपल्या केळीचे पानं जर पिवळे वगैरे पडलेले असेल तर ते हिरवे होण्यासाठी मदत होईल, फोटोसिंथेसिस वाढण्यासाठी मदत होईल। ज्याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड हा घटक आहे, फॉलिबियॉन या नावाचं आपल्याला टॉनिक वापरायचं आहे 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। अशा प्रकारे कॅलनेट लिक्विड, त्याच्यासोबत APSIL OSA, फॉलिबियॉन आणि एक चांगलं बुरशीनाशक वापरायला आपल्याला विसरायचं नाही। अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये तुम्ही लवकरात लवकर ही जी काही फवारणी आहे तर ती करून घ्या। आता ड्रीप व्यवस्थापन, ज्या शेतकऱ्याची केळी बऱ्यापैकी 60-65 दिवसाच्या आसपास गेलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी मी जे ड्रीप व्यवस्थापन सांगतोय तर ते करून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, होतं काय, थंडीमुळे आपल्या केळी पिकाचा जो काही रूट झोन आहे तर तो आपल्याला स्टॉप झालेला पाहायला मिळतो। मुळा ज्या आहेत तर त्या कधी कधी काळ्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या पुन्हा एकदा ॲक्टिव्ह करण्यासाठी अमोनियम सल्फेट आपल्याला 15 किलो प्रति एकरासाठी वापरायचं आहे। याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्युमॉल गोल्ड वापरायचं आहे 500 ग्राम प्रति एकरासाठी। आणि अतिशय महत्त्वाचं एक इंजेक्शन येतं मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचं सुपरजीब या नावाने, आपल्याला फक्त 10 मिली प्रति एकरासाठी सुपरजीब वापरायचं आहे। अमोनियम सल्फेट 15 किलो, जे ह्युमॉल गोल्ड आहे तर ते 500 ग्राम आणि त्याच्यासोबत सुपरजीब 10 मिली 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा, 1 एकरसाठी ड्रीपद्वारे सोडून द्या। यानं काय होईल माहिती का मित्रांनो, तुमच्या केळी पिकाची जी काही रूट झोन आहे तर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होईल आणि न्यूट्रिशन अपटेक होण्यासाठी फायदा होईल, ज्याच्यामुळे आपल्या केळी पिकाची जी काही थांबलेली वाढ आहे तर ती पुन्हा एकदा सुरू होण्यासाठी फायदा होईल। मित्रांनो, 2 उपाय मी तुम्हाला या कंडिशनमध्ये सांगितले, एक महत्त्वाची फवारणी आणि एक महत्त्वाची ड्रेंचिंग। अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थापन केलं तर त्याचे तुम्हाला कसे रिझल्ट येत आहे मला खाली कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपला शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत राम राम।